संपूर्ण भारतामध्ये इथेनॉल आणि राम मंदिर बद्दल चर्चा चालू असताना तिकडे चायनाने आपल्या भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर पर्यंत घुसखोरी केली. चायनाच्या विलेज मधून अरुणाचलच्या विलेज मध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी रस्ता सुद्धा केलाय. आणि सॅटेलाइट मॅपनी जर तुम्ही बघितलं तर चायनाच्या ठिकाणी तर चायना लोकेशन दाखवतोच, पण तुम्ही भारताच्या जागेमध्ये सुद्धा तुम्हाला चायना हे लोकेशन दाखवतोय. आणि भारताच्या टाइम झोन मध्ये सुद्धा चायनाचं टाइम झोन दाखवतोय. टाइम झोन का? Your time zone changed. Your You are time now in China Standard Time. काय कारण असेल की भारत सरकार आणि आपला मीडिया पण या गोष्टीवर शांत बसले. चायना तर अरुणाचल प्रदेशवर पहिलेच आपला दावा सांगतोय आणि आपले डिफेन्स मिनिस्टर आपलं भारत सरकार जर असंच शांत बसलं तर चायना जवळपास पूर्ण अरुणाचल प्रदेशवर कब्जा करेलच, पण त्यासोबत आसपास असलेल्या आसाम, मणिपूर आणि सेव्हन सिस्टर वरती पण तो कब्जा करेलच. अरुणाचल प्रदेश मधले बरेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यावरती व्हिडिओ करतात, पोस्ट करतात. फाइनली चाइना आ चुका है, यानी कि मेरे प्रदेश अरुणाचल में तिथले रहिवासी पण कलेक्टरला बार बार निवेदन देतात, पण भारत सरकार आणि डिफेन्स मिनिस्टर या प्रकरणावर डिनाय करते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा.